एक बाजूला दोघांची एंगेजमेंट होत होती आणि दुसऱ्या बाजूला श्रावणी होती. क्षितिजांनी अवनीच्या चेहऱ्यावर पसरलेला तो आनंद पाहून सरफडत होती. ग्रँडपाही खुश होते, पण श्रावणीसोबत ग्रॅनी मात्र आज तितकीशी खुश नव्हती. आपली असायला म्हणून केवळ ती त्या प्रोग्रामला हजर होती आणि समोर चाललेलं पाहत होती. आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात, भाग 68. ते दोघं बराच वेळ मिठीत होते. तो मात्र आता तिला नॉर्मल झाल्यासारखा वाटत होता, कारण आता तो तिला कडल करत होता आणि त्याचे हात तिला स्वतःकडे अधिकाधिक खेचत होते आणि तिच्या पाठीवरही अविरत फिरत होते. आपण कारमध्ये आहोत आणि क्षितिजचं नेहमीप्रमाणे हे सगळं विसरून आपल्यात हरवायचं चाललंय असं लक्षात येताच अवनी बाजूला झाली. मला वाटतं आपण निघायला हवं. मला हॉस्पिटलमध्ये जायला लेट होतोय. ती तिच्या जागेवर जाऊन बसत केस मागे सारत म्हणाली. खरंच निघायचं? हो, निघावं तर लागेल ना. आणि आज काही काम दिसत नाही वाटतं. एवढे निवांत जे आहात. ती गालात स्मित करत त्याच्याकडे न पाहताच म्हणाली. हो, तू समोर असल्यावर दुसरं काय होणार आहे. तू समोर आली ना की मला काय होतं ना अवनी, मला कळतच नाही. बरं निघूया का आता? ती खुदकन हसली. आता काही ऑप्शन आहे का? आधी लंच करूया. किती वाजलेत? त्याने विचारलं होतं. एवढ्यात क्षितिजला फोन कॉल येऊ लागला. ओ डॅड म्हणत त्याने फोन उचलून त्यांना डायरेक्ट बोलायला सुरुवात केली. हां बोल ना डॅड. आत्ता लगेच? ओके मी पोहोचतोय. नाही, मी ऑफिसमध्ये नाही आहे. थोडं काम होतं म्हणून बाहेर आलेलो. मी पोहोचतोय लगेचच. जीप चावत तो म्हणाला आणि फोन कॉल पलीकडून कट झाला. अवनी सॉरी यार, मला जावं लागेल. डॅडचा फोन होता. ओके मग मी जाते ऑटोने. उगाच माझ्यामुळे तुम्हाला उशीर नको. ती लगेच कारमधून उतरायच्या तयारीत बोलली. अगं ऑटोने कशाला, मी सोडतोय ना. बस सॉरी यार, मला लंच नाही करता येणार आहे तुझ्यासोबत. तो कार स्टार्ट करत म्हणाला. इट्स ओके, आधी तुमचं काम महत्त्वाचं आहे क्षितिज. अवनी थँक्स हा मघाच्या बूस्टरसाठी. हां म्हणजे मघाशी जी जादूची झप्पी दिलीस ती. आय लाईक इट. तिने मात्र त्याच्या या बोलण्यावर चेहराच लपवला आणि डोक्याला हात लावला. तिच्या गालात ही अशी स्माईल आलेली की बस. कार आता तिच्या हॉस्पिटलच्या दिशेने निघाली होती आणि त्या बोलण्यानंतर काही वेळ शांतता होती कारमध्ये. पण मध्येच एक दिवस ते समीक्षाचं तिला अडवणं त्याला सांगायचं राहिलंय हे तिला आठवलं. क्षितिज ऐका ना, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. हां बोल ना. अहो सॉरी, मी तुम्हाला बोलले नाही, पण मला असं वाटलं की तुम्हाला परत असं वाटेल की मी तुमच्यावर अविश्वास दाखवते म्हणून मी बोलले नव्हते. कशाबद्दल अवनी? अहो हेच, ही समीक्षा आहे ना, ती एक दिवस मला हॉस्पिटलमधून निघताना भेटली होती आणि तुम्ही कसं मुलींना फसवता, कसे वाईट आहात हे सगळं सांगत होती. काय? आणि कधी? अहो परवा. कदाचित तिला असं वाटलं असेल की मी आधीच तुम्हाला सोडून द्यावं म्हणून ती असं काही सांगायला आली असेल तुमच्याबद्दल. अगं पण मग मला का बोलली नाहीस तू? हे सांगणार होते हो, पण तेच मला असं वाटलं की बोलले ना. अगं उलट तू सांगायला हवं होतं अवनी. आज योगाने आधीच मला कल्पना आली म्हणून बरं, नाहीतर उगाच गैरसमज झाले असते आपल्यात. अशा गोष्टी लपवायच्या नाही हा अवनी. इट कुड बी रिस्की. आता हेच बघ, मगाशीही ती आपल्या दोघांना एकमेकांच्या नजरेत वाईट ठरवायला बघत होती. मग काही हे होऊ शकत होतं. तो अगदी पॅनिक होऊन म्हणाला. हो पण नाही झालं ना, द्या सोडून. पण मग ती असं का म्हणत होती? तुम्ही तिच्याबरोबर असं काही केलंय का? अगं ती मुलगी तशीच आहे अवनी, कसं सांगू तुला. म्हणजे आर्यशचा तिच्यावर संशय होता. तिला फक्त पैसेवाला मुलगा हवा होता, मग ती कोणासोबतही काही करायला तयार होती आणि तिनं तसं केलंही. म्हणूनच त्याने ते सगळं प्लॅन केलं होतं आणि ती त्यात फसली होती बस. ओ मग जाऊ द्या, नका सांगू. मला तर असलं ऐकायचंही नाही आहे.
आणि मला माहिती आहे तू तशी नाही आहेस. माझी अवनी अशी नाही आहे. ती माझ्याशिवाय कोणाकडे पाहणारही नाही. तो म्हणाला, हो ते आहेच. असं या जन्मात तरी शक्य नाही आहे. माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा आहे आणि तुमच्यासारखा व्यक्ती या जगात शोधून सापडणार नाही. ती आताही खाली पाहून म्हणत होती आणि त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव अवर्णनीय होते. खरंच अवनी, हे तू बोलत आहेस माझ्याबद्दल? एक्साइट होत त्याने विचारलं. माझं हॉस्पिटल आलं क्षितिज, इथे थांबवा, मी जाईन. अरे यार, आलं होय. ओके चल बाय, नीट जा. हो तुम्ही सुद्धा नीट जा आणि कार स्पीडने नका चालू. हां बाय म्हणत ती पुढं निघून गेली. तिला जाताना एकवार त्याला मागं वळूनही पाहिलेलं, पण त्याला मात्र तिला मिळवून आज जरा जास्तच सुखावल्याची अनुभूती होत होती. ती दिसायची बंद झाली तशी त्याने कार त्याच्या ऑफिसच्या दिशेने घेतली. इतकं भरून पावल्याची भावना त्याला होत होती की आज काही त्याच्या गालातलं स्मित कमी होणार नव्हतं. अखेर एंगेजमेंटचा दिवस उजाडला. गावावरून शिवरामलाही बोलावण्यात आलेलं. तिघं मिळून त्यांच्या घरी पोहोचणार होते. तसंही त्यांच्या घरून फारसं असं कोणी असणारच नव्हतं. अवनीने त्या दिवशी घेतलेला पीच कलरचा लेहंगा घातलेला. आधीच सुंदर दिसणारी ती आज तर खूपच सुंदर दिसत होती. क्षितिजने तिकडूनच कार पाठवून दिलेली आणि सोबत धीरजलाही पाठवलेलं. इकडं एंगेजमेंट आणि मॅरेज ॲनिव्हर्सरीची जय्यत तयारी झालेली. हॉलची छान अशी फुलांनी सजावट केली होती. सगळंच कसं उत्साहाचं वातावरण होतं. क्षितिजही खूप खूप खुश होता. तोही अगदी उत्साहाने कुर्ता पायजमा घालून तयार होता. गावावरून एंगेजमेंटसाठी आर्यसशी पोचलेला ज्यांना ज्यांना आमंत्रण होतं ते लोकही जमू लागलेले. अवनीही मंजिरी आणि शिवरामसोबत इकडून निघालेली. ब्रो वा क्या बात, आज स्वारी अगदी खुशीत असेल तर, आर्यस क्षितिजच्या रूममध्ये डोकावत म्हणाला. हो ॲक्च्युली. अरे पण वहिनी कशी येणार आहे? निघाली की नाही ती? का मी घेऊन येऊ? अरे तिला आणायला मी धीरजला कार घेऊन पाठवलंय. डोंट वरी, बहुतेक तीही पोहोचेल इतक्यात. बरं मग चल ना आता खाली. ती पोहोचेल इतक्यात तर तू इथं वर का थांबतोयस? चल खाली जाऊ, आर्यस म्हणाला आणि दोघंही खाली आले. क्षितिज आर्यससोबत खाली हॉलमध्ये आला आणि पाहतो तर चक्क श्रावणी तिच्या वडिलांसोबत हजर होती. त्याला पाहताच तिनं हाय करत हात हलवलेला. तिच्याकडे पाहून कसा तरी स्मित करत त्याने हात हलवला आणि त्याने मान वळवली. ही काय करते इथे? डॅडनी या लोकांना का बोलवलंय? काय झालं ब्रो? क्षितिजच्या चेहऱ्यावर अचानक पसरलेले टेन्शनचे भाव पाहून आर्यसने विचारलं. अरे हिच्याशी तर एंगेजमेंट मोडली आहे मी, मग डॅडनी या लोकांना का बोलावलंय? कोण ते? अरे ती इकडंच येते वाटतं. आर्यसच्या दिशेने पाहणार एवढ्यात एक मुलगी त्याला येताना दिसली. क्षितिज कदाचित तिच्याबद्दलच बोलत असणार हे ओळखून तो म्हणाला, हे हाय क्षितिज, कॉंग्रॅच्युलेशन फ्रेंड. तिचा आवाज येताच काहीच झालं नाही अशा आविर्भावात क्षितिज वळला तर ती हात पुढे करून त्याला विश करत होती. त्याला मात्र कळतच नव्हतं की ती एवढी बदलली कशी, का कसलं नाटक करत आहे. थँक्स. तो तिच्या हातात हात देत कसा बसा स्मित करत म्हणाला. अरे काय झालं? तू मला एवढं पाहून टेन्स का झालायस? तुला असं वाटतं का की मी एकदम चेंज कशी झाले? अरे बाबा, समजावलं मला बाबांनी आणि ठीक आहे ना. आता मी तुला आवडत नाहीये तर काय करणार? जबरदस्ती तर नाही ना करू शकत कोणावर. ओ कळलं का तुला? त्याने हसत विचारलं. ऑफकोर्स तेवढी समजदार आहे मी, पण समोरच्याला ते कळावं लागतं. आता त्या दिवशी तू तोंडावर असं सांगितलं तर थोडा त्रास तर होणार होता ना मला. बट ठीक आहे, आता केलंय मी एक्सेप्ट. ओ रिअली? थँक्स. अरे ब्रो, ती बघ वहिनी आली बहुतेक. एवढ्यात आर्यस म्हणाला. हो का? एक्सक्यूज मी म्हणून क्षितिज तिच्याकडे लगेचच जायला निघाला. तोंड देखल्या श्रावणीने तेव्हा त्याला स्मित तर केलं, पण मनात मात्र खदखद आणि राग अजूनही होताच तिच्या. कर आता एवढा एन्जॉय. तू एंगेजमेंट करतोयस ना तिच्याशी, ठीक आहे कर, पण लग्न मात्र नाही मोडलं तर मी नावाची श्रावणी नाही. मनाशीच म्हणत ती कुच्चितपणे हसली. क्षितिजने मात्र शिवराम आणि मंजिरीच्या बसण्याची व्यवस्था आर्यसला सोपवून दिली, कारण नेमकंच इकडून जान्हवीने त्याला बोलावलं होतं. आता बऱ्यापैकी लोक जमले होते. आधी एंगेजमेंट आणि मग केक कटिंग होणार होतं. एवढ्यात कार्तिकने आधी एंगेजमेंट होणार असल्याची अनाउन्समेंट करायला घेतली. तर आज
आमच्या मॅरेज ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने जमलेल्या सगळ्या गेस्टचं स्वागत आहे. मला अनाऊन्समेंट करायला अतिशय आनंद होतोय की आजच आमचा मोठा मुलगा क्षितिजची एंगेजमेंट मिस अवनी शास्त्री हिच्यासोबत होणार आहे. तर आधी तो कार्यक्रम पार पडेल, तोपर्यंत इतर गेस्टनी बसून घ्यावं आणि एंगेजमेंटचा कार्यक्रम पार पडेपर्यंत सहकार्य करावं. अवनीला एव्हानासमोर बोलावण्यात आलेलं. क्षितिज आधीच तिथं हजर होता. अवनीला बोलावलं तसं गर्दीतून वाट काढत किंचित तो लॉंग लेहंगा वर उचलून दबकत पावलं टाकत ती पुढं येत होती आणि तिला पाहून तिच्या प्रत्येक पावलानुसार जवळ येणारी अवनी क्षितिजच्या हृदयाचा ठोका मात्र चुकवत होती. तो तिलाच पाहत राहिलेला आणि त्याच्या डोळ्यात तिच्याविषयी असलेलं ते प्रेम असं सहज झळकत होतं. ती एव्हाना त्याच्यापर्यंत पोहोचली आणि एंगेजमेंटच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आधी दोघांनाही ओवाळून घेण्यात आलं, मग तिची साडी वगैरेने ओटी भरण्यात आली आणि मग दोघांनाही एकमेकांना अंगठी घालण्यास सांगण्यात आलं. इकडं तेच सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद होत होते. क्षितिजची नजर अवनीवरून काही हटत नव्हती आणि ती मात्र त्याच्याकडे पाहायलाही तयार नव्हती. सतत नजर चुकवत होती आणि तिचं हे वागणं पाहून त्याच्या मनाची अवस्था वर्णनही करता येणारी नव्हती. चल क्षितिज, ही रिंग घाल तिला. जान्हवी एव्हाना त्याच्या हातात रिंग देत म्हणाली. त्यानेही ती पुन्हा एकदा तिच्या अनामिकेत चढवली. तेव्हा दोघात झालेली ती स्पेशल एंगेजमेंट आपोआपच त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेली. फोटो घेण्यात आला आणि आता रिंग अवनीने त्याला घालायची होती. एक बाजूला दोघांची एंगेजमेंट होत होती आणि दुसऱ्या बाजूला श्रावणी होती. क्षितिजाने अवनीच्या चेहऱ्यावर पसरलेला तो आनंद पाहून मनातल्या मनात चरफडत होती. ग्रँडपाही खुश होते, पण श्रावणीसोबत ग्रॅनी मात्र आज तितकीशी खुश दिसत नव्हती. आपली असायला म्हणून केवळ ती त्या प्रोग्रामला हजर होती आणि समोर चाललेलं पाहत होती. दोघांच्या अंगठ्या घालून झाल्या आणि ते क्षण कॅमेऱ्यात बंद झाले. दोघांना पुन्हा एकदा एकमेकांना पेढा भरवण्यासाठी दिला गेला आणि तो दोघांनी एकमेकांना भरवून दिला. त्यावेळी त्या दोघांची एकमेकांशी झालेली नजरानजर मात्र त्या दोघांच्या मनात खूप साऱ्या तारा छेडून गेली होती. अवनीला मात्र अजूनही ते सगळं चाललेलं स्वप्नच वाटत होतं. आपली त्याच्यासोबत एंगेजमेंट होते आहे आणि त्यावेळी बाबा असायला हवे होते. किती खुश झाले असते ते, असंच तिला मनात येत होतं. एकदाची सगळ्या पाहुण्यांसमोर त्या दोघांची एंगेजमेंट पार पडली आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या. आता कार्तिक आणि जान्हवीच्या मॅरेज ॲनिव्हर्सरीचा केक कट होणार होता. सगळे त्यासाठी त्या दोघांच्या भोवती जमले. कार्तिक आणि जान्हवीने दोघांनी मिळून केक कट केला आणि सोबत असलेल्या क्षितिज आणि आर्यशने तो त्या दोघांना भरवला. पुन्हा टाळ्या वाजलेल्या तोच आर्यशने अचानक अनाऊन्समेंट केली. हो, तर हे होतं सेलिब्रेशन आमच्या मॉम आणि डॅडच्या 27व्या ॲनिव्हर्सरीचं. आणि आता आणखी एक सरप्राईज असणार आहे, ते म्हणजे ते दोघंही आज डान्स करणार आहेत. आर्यनने मध्येच तसं अनाऊन्समेंट केलं तसं जान्हवी आणि कार्तिकच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं, कारण असं काही ठरलेलंच नव्हतं. क्षितिज ही आश्चर्यचकित होऊन दोघांकडे पाहत होता. आर्यश, वेडा आहेस का? तुम्ही करा डान्स, आम्हाला कशाला उगाच, जान्हवी म्हणाली. ब्रो, व्हॉट यू से? एक डान्स तो बनता है की नाही, तू सांग. यू आर राईट. कम ऑन मॉम डॅड, आता आम्हाला बघायचा आहे डान्स. क्षितिज, अरे तुम्ही लहान मुलं, तुम्ही करा ना डान्स. तू कर अवनीसोबत, आम्ही पाहतो. कार्तिकही ओशाळून म्हणाला. आम्ही दोघं करतोच, पण तुम्ही दोघांनी सुद्धा करायचं आहे. चला म्हणत त्या दोघांना जरा जबरदस्तीनेच पुढे ढकलत क्षितिजने पुढं केलं आणि तोपर्यंत आर्यशने गाणंही लावलं. आणि अखेर नाईलाजाने दोघंही डान्स करू लागले. कार्तिक आणि जान्हवी डान्स करत होते. त्यांचा डान्स जस्ट सुरू झाला होता, तोच आर्यशने काहीच वेळात क्षितिज आणि अवनीलाही डान्स करायला पाठवलं. मध्येच डान्स फ्लोअरवरही काही कपल्स ॲड झाले आणि म्युझिकच्या तालावर थिरकू लागले. एवढ्यात अचानक श्रावणी आर्यशकडे आली. हे, कॅन आय डान्स विथ यू? आर यू आस्किंग मी? आर्यशनी आश्चर्यचकित होऊन तिला प्रश्न केला. येस, इथं दुसरं कोणी आहे का? ऑल राईट, पण फक्त डान्सच. हां, येस ऑफकोर्स, मी डान्सच म्हणते, ती म्हणाली. मग तोही श्रावणीसोबत डान्स करू लागला. अर्थात थोडं त्यालाही वियर्ड वाटत होतं, पण फक्त डान्सच तर करायचा या विचाराने तो तिच्यासोबत डान्स करत राहिला. पण आता श्रावणी डान्स करताना आर्यशकडे अगदी एकटक पाहत होती. काय माहिती आता तिला अचानक आर्यशसाठी भावना जागृत झालेल्या होत्या की काय, का तिचा इरादा आता काही भलताच होता.
आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. श्रावणी तिची पुढची चाल खेळू पाहते आहे. बघूया काय होतंय पुढच्या भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.